आपण त्यांच्याशी बातचीत या ठिकाणी करणार आहोत। सध्या SIR नाना सुरू आहे संपूर्ण राज्यभरामध्ये, मात्र आता बावनकुळे यांचं वक्तव्य समोर येतं ते म्हणजे जर 17 ऑगस्ट पर्यंत SIR जर पूर्ण केलं नाही तर पुढच्या 20 वर्ष यादी तयार होणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। ज्या SIR केला त्याला काही कोणाचा विरोध काही करण्याचं कारण नाही, पण ज्या पद्धतीनं राज्यामध्ये ज्या शाळा चालू झालेल्या आहेत त्या शिक्षकांना त्या ठिकाणी तुम्ही वापरलं जाते, पोरांचं शिक्षण वाया चाललेलं आहे। तर मुलांच्या भविष्यापेक्षा तुम्हाला SIR महत्वाचं असेल तर ते केलं पाहिजे, पण पोरांचं भविष्य पण लक्षात घेतलं पाहिजे। SIR साठी वेगळी टीम लावली पाहिजे, पण शिक्षकांना त्या व्यवसायात लावून खऱ्या अर्थानं तुम्ही या देशाचं या राज्याचं भविष्य संपवत आहे, हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे। ज्या योजना आहेत नाना, ज्यामध्ये रेशन योजना असतील, महिला बालकन्या योजना असतील, जर मतदार यादीत नाव नसेल तर या कोणत्या योजना त्यांना मिळणार नाही, मतदानाचा हक्क नसेल तर घर आहे पण फायदा नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। बघा, सरकार कायदा काही करू शकतं, त्यामुळे सरकारचं काय धोरण आहे, धोरण आणा म्हणा सरकारला, त्याच्यावर चर्चा करू। असं वायफळ बोलण्यापेक्षा सरकारने धोरण आणावं। सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमकं SIR मध्ये जर फिलअप करायचं तर कशा असणार, कारण ज्या प्रकारे 17 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे, त्यानंतर युवक असतील, जे नवे मतदार असतील, त्यांनी काय करायचं। बघा, सरकारचं एक महत्वाचं आहे की त्याचा मताचा अधिकारही कायम ठेवला पाहिजे, त्याला त्याचे सगळे अधिकार त्याला मिळाले पाहिजे, हे सरकारची जबाबदारी आहे। आणि जसं महसूल मंत्री म्हणतात की मतदान यादीमध्ये नाव नसेल तर त्याला कुठलेही फायदे मिळणार नाही, तर सरकारने धोरण आणावं ना, धमकवत आहे कशाला, धोरण आणावं, चर्चा करावी, त्याच्यावर प्रत्युत्तर देऊ। बिहारमध्ये तुम्ही पाहताय विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे लाठीचार्ज असेल, AK-47चा वापर केल्याची सुद्धा माहिती समोर आली होती। त्यानंतर तरुणांना देशामध्ये आता आतंकवादी आणि शहरी नक्षलवादी संबोधण्याचं काम केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये केलं जाते आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या आतंकवादी आणि शहरी नक्षलवादी असलेल्या मानसिकतेचं सरकार आहे, त्यांनी म्हणून बिहारमध्ये AK-47च्या माध्यमातून फायरिंग त्या तरुणावर केली गेलेली आहे। आणि त्याच्यामुळे जे सरकार जे आहे या देशाच्या भविष्यालाच आतंकवादी समजत असेल, नक्षलवादी संबोधित असेल, तर या सरकारची आम्ही निंदा करतो। शेवटचा प्रश्न, CJPनं इशारा दिलेला आहे या सगळ्यामध्ये, जर ज्या मागण्या ज्या आम्ही मांडल्या त्या जर पूर्ण नाही केल्या तर पुन्हा रस्त्यावरती यावं लागेल। बिलकुल येईल, त्या पद्धतीने सरकारनं त्यांच्याशी खोटं बोललेलं आहे, त्यांच्यावर केसेस आम्ही कमी करू, केसेस आता ठेवल्या जाणार नाही, पण सरकारने त्यांच्यावर केसेस टाकलेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार यांच्याशी खोटं बोललेली आहे, म्हणून त्या आंदोलनाचा इशारा देत आहे। आपण नाना पटोले यांच्याशी या सगळ्या प्रकरणावरती सविस्तर बातचीत केली, SIR असेल, त्यानंतर विद्यार्थ्यांवरती हल्ला असेल, या सगळ्यावरती चर्चा केली आहे। एकंदरीत सरकारला त्यांनी निशाणा त्याच्यावरती साधल्याचं पाहिलं होतं। त्या सगळ्यावरती आपल्या लक्षात असलेल्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।